मला वाटतं या सगळ्यामध्ये महानगरपालिकेचं लग्न सुखरूप पार पाडण्यासाठी या बालकाचा उपयोग होईल तेवढा करावा अशी इच्छा असावी. ही पोहे खाण्याचा चहा पिण्याचा कार्यक्रम बरेच दिवस झाले आम्ही बघतो. आता मला वाटतं की हे बघून खूप झालं, खाऊन आता पोहे खूप झालं. लग्न कधी करता याची प्रतीक्षा आता महाराष्ट्रातील लोक बघत आहेत. म्हणजे एकदा पोहे खा, पाहून घ्या, एकदा झालं, दोनदा झालं, एकदा करून टाका शुभमंगल. चर्चा 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 अधिक त्यावर चर्चा होण्यापेक्षा देऊन घेऊन मोकळं होणं परवडलं असा आमचा त्यांना सल्ला. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. हा संजय राऊत कुठं राहतो मग? त्याच्या दारापुढं काय उघडलंय? सुलभ शौचालय उघडलंय काय? म्हणजे संजय राऊत असं मूर्खासारखं का बोलतात? तुमच्यासारखं आमच्या दारापुढं सुलभ शौचालय नाही आहे की रोज उठून दुसऱ्याच्या विषयी घाण ओकत राहायचे. हे कुणाकुणाच्या दारावर जातात, कुणाच्या खुर्च्या उचलतात, कुणाच्या घरी फरशी पुसतात, सगळ्या जगाला माहिती आहे. संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का? पवार साहेबांकडे कशाला जातात? मग झाडू मारायला जातात का संजय राऊत?